नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय मोमेंटम झाला आणि उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, तर उद्या फिन निफ्टीमध्ये कसा मोमेंट होऊ शकते याच्याबद्दल आपण एक डिस्कशन करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की जे पण आपण जे व्हिडिओज बनवत आहे हे सगळे यूट्यूबवर अपलोड होत आहे. इट्स अ फ्रीमध्ये मी तुम्हाला डेली नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहे. तर जस्ट तुमचं एकच काम आहे की व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. त्याच्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ डेफिनेटली बघा. खूप सारे जण बघत नाही तर डेफिनेटली व्हिडिओ बघा. लेट स्टार्ट. आम्ही जे एफर्ट्स टाकत आहे त्याच्यासाठी कमीत कमी व्हिडिओ बघा. दॅट इज इनफ फॉर अस. तर फिन निफ्टीपासून सुरुवात करूया. फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे आणि बघूया फिन निफ्टी एक्झॅक्टली या बॉक्समध्ये ट्रेड करताय. तुम्ही बघू शकता वरती जे आहे 23,700 आणि खाली जे आहे 23,500. या रेंजच्या मधातच फिन निफ्टी जे आहे त्यांनी पूर्ण ट्रेड केलेला आहे. आता काय होऊ शकते, एकदम सेंटरला क्लोज झालेलं आहे 588, एकदम सेंटरला क्लोज झालेला आहे. तर एक तर 700 ब्रेक केला तर वरती आपल्याला एक टार्गेट बघायला मिळेल. 24,000 पर्यंतचं टार्गेट वरती बघायला मिळेल. एक मोमेंटम वरच्या दिशेला होऊ शकते. अदरवाईज खाली जर 23,500 ब्रेक केला तर एक खाली मोमेंटम पॉसिबल आहे. तर अशा प्रकारेच आपण फिन निफ्टीला प्लॅन करणार आहे. एक तर वरती 700च्या वर किंवा मग खाली, इन बिटवीन आपण प्लॅन नाही करणार. तर लेट्स सी, आपण एकदा डेली चार्टमध्ये बघून घेऊ डेली चार्टमध्ये काय होत आहे. येस, डेफिनेटली द सेम. 23,500च्या खाली निघाला तर मग तुम्हाला 23,350 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकते फिन निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरीला. 350 to 400 पर्यंत. तर ट्रेड कुठे करणार आपण, बिलो 23,500. जर ब्रेक केला तर 23,400 आणि 23,350 हे आपलं टार्गेट राहील. एक 60-70 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण हा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा जो पण स्विंग बनेल त्या स्विंगच्या हायला आपण स्टॉप लॉस लावून ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हॉट इफ समजा 23,700 ब्रेक केला, 23,700 ब्रेक केला तर आपण बाय करू शकतो विथ द टार्गेट ऑफ 23,800, 23,900. जर वरती 700 ब्रेक केला तर 800 आणि 900 साठी बाय करू शकतो आपण. आता 700 to 500 याच्यामध्ये आपण ऑब्विसली नो ट्रेडिंग झोन ठेवणार आहे. याच्यामध्ये आपण काही मोठा ट्रेड प्लॅन नाही करणार. एक तर या हायला ब्रेक केलं तर वरती मोमेंटम होईल, या लोला ब्रेक केलं तर खाली मोमेंटम होईल. याच्या मधात जर ट्रेड करत असेल, इनसाइड कॅन्डल बनवत असेल तर आपण जास्त इंटरेस्टेड नाही राहणार आहे ट्रेडमध्ये. हा झाला फिन निफ्टीचा व्ह्यू. लेट सी निफ्टीने कसा बिहेव केलेला आहे. तर आज एक इंटरेस्टिंग वेमध्ये निफ्टीने ट्रेड केला. खूपच होपलेस ट्रेड होता निफ्टीमध्ये आज. फर्स्ट 5 मिनिट कॅन्डल बनली, ओपन झाला. ओपन झाल्याच्या नंतर इथे एक मोमेंटम झाला. इथे आपण डिसाईड केलं होतं लाईव्ह क्लासमध्ये की जर वरच्या साईडला ब्रेक करणार असेल तर जर 24,310 जर ब्रेक केला तर आपण एक स्मॉल क्वांटिटी बाय करू शकतो आणि त्याचं टार्गेट जे राहील ते 24,360च्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू. पण हा पण एक ट्रेड पॉसिबल झाला नाही. सोबत एक अजून आपण गोष्ट प्लॅन केली होती की 24,260 जर ब्रेक केला तर आपला टार्गेट जे आहे 24,210 या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो विथ 310 ॲज स्टॉप लॉस. हा पण ट्रेड एक्झिक्यूट झाला नाही. येस, इथे एक्झिक्यूट झाला हा ट्रेड, पण तोपर्यंत ऑलमोस्ट 12:30 वाजून गेले होते. तो आपण जे एक्सपेक्ट करत होतो की इनिशियली एक मोमेंटम होईल ते मोमेंटम आला नाही. इथे एक्झिक्यूट झाला. नंतर वोलॅटिलिटी झाली. मार्केट बस वोलॅटिलिटी पण नाही झाली, एक कंटिन्यू साईडवेज मार्केट पडून राहिलं याच रेंजमध्ये. खूपच 10-15 पॉईंट इतकं जास्त साईडवेज मार्केट मी पाहिलं नाही. एवढं साईडवेज मार्केट होतं. एक रेड कॅन्डल बनत होती, ग्रीन कॅन्डल बनत होती, 2-3 ग्रीन कॅन्डल बनल्या, एक इमिडिएट रेड कॅन्डल बनत होती. मार्केट कुठेच जात नव्हतं. मार्केट कंटिन्यू तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी ट्रेड केलेलं आहे. तर यस, ही डेफिनेटली आजसाठी जरी खराब गोष्ट असली ऑप्शन बायरला, पण उद्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, नाहीतर परवासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. तर याला आपण ट्रेड आता कसं करणार. आता आपल्याकडे एक खूप रेंज आलेली आहे. वरच्या साईडला 350, 24,350. वरच्या साईडला 24,350 ब्रेक केला तर आपण बाय करणार.
ऑल टाइम हाय 24,400 आणि वरती त्याच्या पण 100 पॉईंट 24,500 आपलं टार्गेट राहील. जर फ्लॅट ओपन होत आहे 350 ब्रेक करताय तर आपण एक्सपेक्ट करू शकतो मोमेंटम होऊन जाईल हे वालं. व्हॉट इफ समजा 332 चालू आहे, व्हॉट इफ समजा गॅप डाऊन ओपन झाला 24,250 ब्रेक करत असेल, 24,250 जर ब्रेक केलं तर टार्गेट ठेवू शकतो आपण 24,200 आणि 24,150 इथपर्यंत आपण एक टार्गेट प्लॅन करू शकतो. स्टॉप लॉस इन दॅट केस आपण 24,300च्या वर ठेवणार जेव्हा 250 ब्रेक करेल तेव्हा. तर ही एक पॉसिबिलिटी आहे निफ्टीच्या ट्रेडसाठी. यस, साईडवेज ओपन झालं तर हळूहळू मार्केट वर जाईल. गॅप डाऊन जर मेजर गॅप डाऊन ओपन झाला 24,250 इथं 24,200च्या खाली वगैरे गॅप डाऊन ओपन झाला मेजर गॅप डाऊन, तर मग आपण सेल नाही करणार आहे, तर मग आपण प्राइस ॲक्शन बघू. यू टर्न आला तर बायचा प्लॅन करू. जर खूप मोठा गॅप डाऊन गॅप अप ओपन झाला याची पॉसिबिलिटी थोडी कमी वाटत आहे कारण 360ला रेजिस्टन्स आहे. तर खूप मोठा जर गॅप अप ओपन झाला तरी पण आपण थोडासा सेल ऑफ येऊ देऊ. 300च्या जवळपास सपोर्ट घेत असेल, जिथे सपोर्ट घेत आहे तिथून आपण एंट्री करायचं प्लॅन करू. इन दिस वे आपण निफ्टीला ट्रीट करणार आहे. लेट्स सी बँक निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होता. 52,500 याच्या खाली जर मार्केट मुवमेंट करणं सुरू केलं तर मी एक ट्रेड दिला होता की याच्या खाली गेल्याच्यानंतर सेल करू शकतो. टार्गेट जे होतं आपलं 52,000 आपण टार्गेट प्लॅन करणार होतो. इव्हेंच्युअली हे टार्गेट अचीव नाही झालं. 52,500 ब्रेक केल्याच्या नंतर मार्केट जे आहे ते 200-300 पॉईंट खाली तर गेलं, पण यस मार्केट बिलकुल वोलाटाईल होतं. खाली जात होतं वापस वर येत होतं, खाली जात होतं वापस वर येत होतं. सिंगल साईड मोमेंटम मार्केटमध्ये कुठेच नव्हता आणि त्याचं रिझन काय आहे की मार्केट ऑलरेडी सिंगल साईड मोमेंटम केलेलं आहे. तर आता मार्केट जे साईडवेज मोमेंटम करतं तुम्ही बघू शकता. प्रिव्हियस डे कॅन्डल आजची कॅन्डल सेम ब्रेक पण नाही केली. तर आता आपल्याला सिंपल ठेवायचं आहे. प्रिव्हियस डे कॅन्डलचाच ॲनालिसिस सेम ठेवणार. वरती ब्रेक केलं तर वरती, खाली ब्रेक केलं तर खाली. बँक निफ्टी जेवढा वीक वाटत आहे एक्सपेक्ट करू शकतो की खालच्या साईडला ब्रेक करायचे चान्सेस आहे. तो वापस आपण एक काम करूया, लोला मार्क करून ठेवूया. लो जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला एक चान्स मिळेल. आता आपण कुठे लो मार्क करू शकतो. येस, 52,250 52,250 ब्रेक केला तर आपल्याला एक खाली 52,000 आणि त्याच्या पण खाली एक ट्रेड मिळू शकतो. तर आपल्याला आता ट्रेड कुठे करायचा आहे. 52,250 गॅप डाऊन जर इथे ओपन झाला तर नाही, फ्लॅट ओपन झाला थोडा 100-1 पॉईंट खाली ओपन झाला, 52,250 ब्रेक केला तर एक 250 पॉईंट अजून खाली मोमेंटम होऊ शकते. 52,050 पासून 52,000 पर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकते. वरच्या साईडला कसं ट्रेड करणार. वरच्या साईडला आता जोपर्यंत 52,700 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही. जेव्हा 52,700 ब्रेक करेल तेव्हा आपल्याला एक 53,000 पर्यंतचा 300 पॉईंट वरच्या साईडला एक ट्रेड मिळू शकतो. आय होप तुम्हाला हे ॲनालिसिस कळलं असेल. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण कसं ट्रेड करणार आहे. डेफिनेटली मी चेक करत आहे की स्टॉक्स मी घेत नाही आहे कारण तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन नाही करताय. जर तुम्हाला कोणत्या स्टॉक्सचा ॲनालिसिस पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण जे मॅक्सिमम लोक स्टॉक पिक करतील ते स्टॉकचा ॲनालिसिस आपण कमेंटमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेफिनेटली घेणार आहे. तर टार्गेट ठेवूया या व्हिडिओसाठी ऑलमोस्ट 150 लाईक्सचं आणि 2,000 व्ह्यूज मिनिमम तेवढे तर तुम्ही करायलाच पाहिजे आता. तर होप करूया. आणि यस डेफिनेटली आता आपले सबस्क्रायबर जे ऑलमोस्ट 2,650 झालेले आहे. 3,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर करा. सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण 3,000 सबस्क्रायबरच्या नंतर मी एक स्ट्रॅटेजी जी एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न स्ट्रॅटेजी आपल्याकडे कोर्समध्ये आहे, पण त्याला डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं नाही आहे. तर ती डिटेलमध्ये एक डेडिकेटेड व्हिडिओ फक्त एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नवर घेऊन येणार आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3,000 सबस्क्रायबर. तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. नेक्स्ट वीकपर्यंत आपण तो व्हिडिओ अपलोड करून टाकू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.